नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात वातावरण बदलू लागलं आहे। कमी दाबाचा अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आणि दक्षिण भारतात पाऊस देखील वाढला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातही पाऊस वाढला आहे। दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाला आज सुरुवात होते आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या। आतापर्यंत पावसाची वाट बघणारा शेतकरी आता पावसाला कंटाळणार आहे, हे मी अनेक व्हिडिओमधून सांगायचा प्रयत्न केलाय। आता भरलेले पाणी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करावा लागेल, त्यामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे। त्यामुळे पूर परिस्थितीजन्य जे भाग आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहा। शासनाने सुद्धा दक्षता घेण्याची गरज यापुढे राहणार आहे, कारण पुढील 8-10 दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचं वातावरण आपण बघतो। पूर्व भारतामध्ये अगदी पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, विदर्भ असं मोठं वातावरण तयार झालं आहे। विशाखापट्टणमच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात देखील वातावरण बदललं आहे। त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होत आहेत। जवळपास काही भागात आज आणि उद्या देखील पावसाचा प्रभाव सुरू होतोय। त्यामुळे आता प्रतीक्षा संपली आहे, लवकरच मोठे पाऊस सुरू होत आहेत। आज 13 तारीख विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कोकण या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे। मोठे पाऊस पूर्व विदर्भात होऊ शकतात। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र मोठ्या पावसांसाठी तयार होत आहे। 14 तारखेला पावसाची तीव्रता 15 ऑगस्ट नंतर अधिक वाढणार आहे। विदर्भ, कोकण, मराठवाड्यामध्ये इतरत्रही म्हणजे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस होणार आहे, परंतु तो स्थानिक वातावरणाचा असणार आहे। 16 तारखेला या पावसाची व्याप्ती संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात होणार आहे। मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता राहील। 17 तारखेला संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता राहील। 18 तारखेला मात्र सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची नोंद होईल। कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक राहील। स्कायमेटच्या अंदाजानुसार संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण मोठं पावसाळी क्षेत्र राहील, परंतु कोकणामध्ये पावसाचा जोर अधिक राहील। त्याच पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला राहणार आहे। तसा 21 तारखेला पावसाचा जोर कमी जरी झाला महाराष्ट्रामधला, तरी कोकण, विदर्भ, मराठवाडा पाऊस चालू राहणार आहे। 22 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण पावसाचं वातावरण कायम आहे। 23 तारखेला मराठवाड्यातील पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल। विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम असेल। 24ला तसा पावसाचा जोर महाराष्ट्रातला दक्षिणेकडून कमी होतोय, मात्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या उत्तरेकडून भागात पावसाचा जोर असणार आहे। 25 तारखेला विदर्भ आणि कोकण पावसाचा जोर राहील, इतरत्र हलके मध्यम पाऊस होतील। तर 26 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पावसाचं वातावरण आहेच आहे। बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा अनुकूल स्थिती निर्माण होत असल्यामुळे ऑगस्टचा उत्तरार्ध हा पावसाळी असणार आहे। आज विदर्भाचा बहुतांश भाग, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता। जेफेस मॉडेलने मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीची शक्यता 14 तारखेलाच व्यक्त केली आहे। जेफेसनुसार विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचं प्रमाण 15ला असेल। जेफेसने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर दाखवला आहे 16ला। जेफेसने पूर्व विदर्भ, कोकण पावसाचं प्रमाण 17 तारखेला अधिक दाखवलंय। 18 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि विदर्भ, कोकणात पावसाचा जोर दाखवलाय जेफेसने। जेफेसच्या अंदाजानुसार 19 तारखेला महाराष्ट्रात तुफान कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे आणि अतिवृष्टी सारखा पाऊस महाराष्ट्रात होईल असा अंदाज जेफेस देते। अतिवृष्टीचा अंदाज जेफेसने महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला दिला आहे। 21 पासून पाऊस तसा कमी होईल, परंतु पाऊस उघडणार नाही। 22 तारखेपासून पाऊस उघडण्याचे संकेत
GFSने दिले आहेत. आज 13 तारखेला विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा जोर असणार आहे. 14 तारीख सुद्धा महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची असणार आहे. मोठे पाऊस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सुरू होणार आहेत. 15 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 16 तारखेला देखील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण पावसाचा जोर आहे. 17 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे बहुतांश भागामध्ये. तुलनेत 18 तारखेला पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे. 19 तारखेला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात अतिवृष्टी कायम. 20 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मोठे पाऊस होणार आहेत. 21 तारखेला थोडा पाऊस जरी कमी झाला तरी पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा जोर कायम आहे. 22 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कायम असणार आहे, कारण बंगालच्या उपसागरात अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळे पावसाचा जोर महाराष्ट्रात कायम राहील. 23 तारखेला नवीन कमी दाबामुळे पुन्हा पाऊस वाढतोय. 24 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस उघडेल, परंतु कोकण, पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असणार आहे. 25 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. 26ला देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर विदर्भ, मराठवाड्यात कायम आहे, कोकणात कायम आहे. कमी दाबापाठी कमी दाब. विदर्भ, मराठवाड्याची हालत गंभीर होणार आहे. दक्षिण कोकणाची परिस्थिती गंभीर होणार आहे. त्यामुळे दिसतंय तेवढं सोपं वातावरण नाही आहे. फार काळजी घ्यावी लागणार आहे. जर हे पावसाचं वातावरण पुढे सातत्य ठेवून असणार आहे तर परिस्थिती गंभीरच असणार आहे. मी अनेक वर्ष हवामान अंदाज सांगतो आणि शेतकऱ्यांना आपल्या अंदाजाचा अनुभव आहे. मी जेव्हा सांगितलेलं आहे की विशाखापट्टणमच्या दरम्यान जेव्हा कमी दाब निर्माण व्हायला सुरुवात होते तेव्हा मात्र महाराष्ट्राकडे त्याचा मार्ग असतो आणि पर्यायाने महाराष्ट्रात पाऊस वाढतो, कारण आत्तापर्यंत या भागात कमी दाब तयार होऊन या भागातून कमी दाब जात होते. कधी कधी ते या भागात सरकत होते, मात्र महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होत नव्हता. आता मात्र विशाखापट्टणमजवळ तयार झालेल्या कमी दाबांमुळे महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे. आजपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात. पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भात पावसाचा जोर असणार, दक्षिण कोकणात पावसाचा जोर असणार. मराठवाड्याचे बहुतांश जिल्ह्यात आज रात्री पावसाचा जोर वाढेल. आज रात्री आणि उद्या सकाळी मराठवाड्याचे बहुतांश जिल्हे मुसळधार पाऊस बघू शकतात. लवकरच उत्तर महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव पोहोचू शकतो. 14 तारखेला भाग बदलत मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होणं अपेक्षित आहे. यामध्ये जळगाव जिल्हा आहे, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, परभणी, हिंगोली, चंद्रपूर या काही भागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. पहिल्या कमी दाबाचा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्रात 15 तारखेला जाणवणार आहे. 15 तारखेचं हवामान थोडं बदललं आहे. प्रत्येक दिवशी हवामान हा तीव्रता वाढत जाणार आहे, परंतु 15 आणि 16ला जो सर्वदूर पाऊस होता तो भाग बदलत पाऊस दाखवला जातोय. 17 तारखेला कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ पावसाचा जोर अधिक असणार आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही 17ला पाऊस मोठा आहे. कमी दाबाचा प्रभाव किंवा तीव्रता ही 18 तारखेपासून महाराष्ट्रात सुरू होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील अतिवृष्टी ही 18 तारखेपासून सुरू होणार आहे. अतिवृष्टीचे प्रभाव 18 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात राहणार आहे. यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हेही आहेत. कोकणात देखील पावसाची तीव्रता 19